सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी सुरुवात. तर आज आहे शाकंभरी पौर्णिमा, तर त्यानिमित्तानेच तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया. कपडे आणि आंघोळी सगळं झालं आहे, मुलं गेले स्कूलमध्ये. तर चला पुढची कामं वगैरे करत होते, म्हटलं चला तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करावा आपण. तर आज तर थोडंफार पूजेचं वगैरे राहील ब्लॉगमध्ये, कारण आज मी घरात जे करते तेच तुम्हाला दाखवत असते. रिअल असतं, असंही काही फेक नाही. जे आमच्या घरात होतं, जसं रुटीन असतं तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि तुम्हाला ते जर रुटीन आवडत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. प्लीज देन सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा. तर चला पौर्णिमेच्या सेवा मी काय काय करते. आज स्पेशली शाकंभरी पौर्णिमा आहे आणि छानपैकी आपला कुंभमेळासुद्धा आज सुरू झालेला आहे. तर खूप सगळा योग असा जोडून आलेला आहे. आज भोगीसुद्धा आहे. भोगीच्यासुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर चला बघून घेऊया कसं काय करायचं आहे. सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत. तर घरातली कामं चालली आहेत माझी आणि थोडासा फोन माझा हा चार्जिंगचा बाकी आहे. तर मी तो चार्जिंगला लावते आणि मग तुमच्याशी बोलते आणि बाकीचं शेअर करते. सकाळचं आवरून झालेलं आहे. त्याच्यानंतर झाडझूड वगैरे करून घेतली. मग आता पोछा मारायचा आहे. मग त्याच्यासाठी झाडझूड करून व्यवस्थित अगदी आज पौर्णिमा आहे शाकंभरी, त्यानिमित्तानेच. आणि मग त्याच्यानंतर आज भोगीसुद्धा आहे संक्रांतीचा आणि सगळाच योग असा जुळून आलेला आहे. तर म्हणून म्हटलं चला व्यवस्थित सगळं घर अगदी झाडून घेऊया. सकाळची हीच कामं असतात आपली, ती कधी कोणालाही चुकत नसतात. तर शाकंभरी पौर्णिमा, नवरात्रीचं म्हणजे शाकंभरी देवी अन्नपूर्णा मातेला सगळं जे भाज्या वगैरे निघतात या सीझनमध्ये त्याचा नैवेद्य वगैरे ते दाखवलं जातं. 56 भोग वगैरे किंवा मग आपण हिरवी भाजी वगैरे आणतो ते सगळं ठेवलं जातं नैवेद्य म्हणून देवीला. तर ते सुद्धा आहे. आज शेवटचा दिवस आहे, शाकंभरी पौर्णिमा आलेली आहे आणि त्याच्यानंतर भोगीसुद्धा आहे आज. तर भोगी म्हटलं जातं की पहिल्या दिवशी छानपैकी भोगीची भाजी, जी मिक्स भाजी असते तीचंच मी आज नैवेद्य वगैरे दाखवून देणार आहे. आणि पौर्णिमा ही आहे तर म्हणून म्हटलं गॅस वगैरे स्वच्छ करून घ्यावा. झाडझूड वगैरे करून झालेली आहे. गॅस सकाळची कामं झाली आहेत, म्हटलं गॅस घासून पुसून घ्यावा स्वच्छ अगदी. त्याच्यानंतर मग गॅसची पूजा वगैरे करायची आहे म्हणून सगळं हे चाललेलं आहे. त्याच्यानंतर आजच्या दिवशी पौर्णिमा आहे, तर पौर्णिमेच्या दिवशी ह्या सगळ्या सेवा आपण करतच असतो. गॅस वगैरे स्वच्छ, किचन ओटा पुसून घ्यायचा. अन्नपूर्णा माते आज म्हणजे प्रसन्न होते या सगळ्या 56 भोगचा आहे. तर म्हणून म्हटलं आज व्यवस्थित गॅसची पूजा वगैरे, आणि जसं मी नेहमी करत असते पौर्णिमेला आपल्याला नेहमीच करायचं असतं. अन्नपूर्णा मातेची मूर्ती वगैरे ठेवायची, त्याच्यानंतर तिची पूजा वगैरे करून घ्यायची. आपण गॅसवर स्वयंपाक करतो त्याचीही पूजा वगैरे करून घ्यायची. आणि पौर्णिमा आहे तर मागे एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे हळदीचं, तर तेच मी ते करून घेणार आहे. किचन ओटा आधी क्लीन करून घेतलेला आहे. आणि भोगीसुद्धा आहे, आज भोगीची भाजी बनवणार आहे मी. म्हणतात ना, न खाई भोगी तो सदा रोगी, हे आपण नक्कीच ऐकलं असेल. आणि याचा अर्थ म्हणजे आनंद घेणारा वा उपभोगणारा. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवशी येतो, तो आपण साजरा करत असतो. भोगी हा उपभोगाचा सण आहे त्या दिवशी, म्हणून तो केला जातो. या दिवशी सकाळी घर आणि सभोवती सगळा परिसर स्वच्छ करून घ्यायचा. दारासमोर छान मस्त रांगोळी वगैरे काढायची. म्हणूनच मी आता पोछा वगैरे मारून घेत आहे. आणि पोछ्याच्या पाण्यामध्ये छानपैकी हळद, गोमूत्र आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानेच पोछा मारायचा, म्हणजे घरातली सगळी निगेटिव्हिटी दूर होते. त्याच्यानंतर मग दारात रांगोळी वगैरे काढून घेईल. उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेणार आहे. उंबऱ्याला हळदीचं लेपन का केलं जातं, तर उंबऱ्याचं हळदीचं लेपन केलं नारायण भगवान असतात आणि लक्ष्मी माता आहे. जे नारायण भगवानांना प्रिय आहे तेच लक्ष्मीला प्रिय आहे. म्हणून हळदीचं लेपन हे दरवाजावर केलं जातं की निगेटिव्ह एनर्जी त्याच्याने दूर राहते त्याच्यासाठी, आणि लक्ष्मी प्रसन्न होते हे सगळं बघून. म्हणून आपल्याला उंबऱ्यावर हळदीचं लेपन करून त्याच्यावर कुंकू आणि स्वास्तिक वगैरे काढायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे की निगेटिव्ह एनर्जी ही आपल्या घराच्या बाहेरच थांबते, ती आतमध्ये प्रवेश करत नाही. तर आजच्या दिवशी छान देवांची पूजा वगैरे करून घेणार आहे आणि त्यांना पंचामृताने स्नान घालून घेणार आहे देवांना. पंचामृत थोडा वेळ मी अशा पद्धतीने लावून ठेवते, त्याच्यानंतर ते छान निघतात. आणि एक लिंबूची फोड घ्यायची आणि त्याच्यानेच घासायचं. तर या पद्धतीने ते देव धुवत असते मी, त्यांना ब्रश वगैरे नाही लावत देवांना. नाही तर मग तुमच्याकडे नसेल पंचामृत, तुम्ही पावडरने धुतले तरीही चालतील. तर अशा पद्धतीने देवांची पूजा वगैरे करून घ्यायची आहे. आजच्या दिवशी घरातले सगळ्यांनी अभंग स्नान करतात.
आंघोळीच्या पाण्यात तीळ वगैरे टाकून त्याच्याने आंघोळ केली जाते, त्याला म्हणतात अभंग स्नान. आपल्या महाराष्ट्रात तर सगळीकडे भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते आणि भाकरी बनवली जाते आणि त्याला सगळे तीळ वगैरे लावली जाते. अशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो. तेवढ्यातच माझे देव छानपैकी धुवून झालेले आहेत. तुम्हाला माहीत आहे का, ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार हे सण 13 जानेवारीलाच साजरा केला जातो. हा सण तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा सण सुगीचा महाराष्ट्रीयन समुदायामध्ये मकर संक्रांती म्हणून आणि गुजरात समुदायामध्ये उत्तरायण म्हणून साजरा केला जातो. आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी पंजाब आणि इतर उत्तरेकडील राज्यांमध्ये लोहरी आणि महाराष्ट्रात इतर दक्षिण राज्यांमध्ये भोगी म्हणून साजरा केला जातो. हा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, पण त्याचं महत्त्व एकच आहे. जरी वेगळ्या पद्धतीने साजरा केला तरीसुद्धा त्याचं महत्त्व सगळ्यांसाठी एकच असतं. तर चला, आवरत कामं आवरून झाली, पोछा झाला. आता छानपैकी मी ते पूजा करून घेत आहे. किचन ओट्यावर गॅसच्या अगदी मागच्या साईडला आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं असतं हळदीने. सगळ्यात आधी तिथे आपलं जे देसी घी असतं त्याच्याने स्वास्तिक काढायचं, मग त्याच्यानंतर हळदीने काढायचं असतं. तर याच्याने अन्नपूर्णा माता आपली प्रसन्न राहते कायम. आता पहिल्या काळात काय होतं की चुले असायचे, तर चुल्यांवरची पूजा रोज केली जायची स्वयंपाक सुरू करण्याआधी. पण आता तसं नसतं, आता गॅस वगैरे असतो म्हणून आपण गॅसचीच पूजा वगैरे करून घ्यायची असते. याच्याने अन्नपूर्णा माता प्रसन्न राहते, त्याच्यासाठी आपल्याला गॅसची पूजा वगैरे करून घ्यायची राहते. आणि आज तर शाकंभरी पौर्णिमा आहे, त्याच्यासाठी तर आज जरूर केली पाहिजे म्हणून मी करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर तिथे स्वास्तिक काढून घेतलं गॅसवर आणि त्या स्वास्तिकाची गॅसची आपल्याला शेगडीची पूजा वगैरे करून घ्यायची आहे. फुलं वगैरे वाहून घेतलेलं आहे, अक्षदा, हळदी कुंकू हे सगळं वाहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे अन्नपूर्णा माता मी इथे ठेवून घेतलेल्या आहे. तुम्हाला माहीत आहे दरवेळेसच मी करत असते आणि दर पौर्णिमेला ह्या सेवा आपल्याकडून केल्याच गेल्या पाहिजे. इतकंच तर आपण ज्या सेवा करतो ना त्याचं एकच महत्त्व असतं की जास्तीत जास्त आपण देवाचं सगळं ते कल्चर असतं ना, जे आता ते सगळ्या परंपरा ज्या आहेत त्या आपण सगळ्या निभवल्या पाहिजेत. आणि जे आपले सणवार येतात, जे काही येतं ते आपण नाही करणार तर मग पुढची पिढीसुद्धा करणार नाही. म्हणून त्यांना माहिती पडावं म्हणून आपण घरात तरी हे सगळं केलं गेलं पाहिजे. दर सणाला जे येतं ते सण साजरे केले गेले पाहिजे घरामध्ये छानपैकी मोठ्या प्रमाणामध्ये. त्याच्यानंतर इथे बघा सगळी पूजा करून झाली आहे. दीपधूप दाखवून घेतलेलं आहे मीने आणि पूजा करून घेतली व्यवस्थित अशी. आणि इतकं छान वाटतं ना असं गॅसची पूजा वगैरे केली तर, लांबून अगदी छान असं दिसतं, प्रसन्न वाटतं. मस्त अशी पूजा वगैरे करून झालेली आहे आणि खूप छान प्रसन्न वाटतं मला तर. अशी पूजा वगैरे सगळं घरात केलं ना तर खूप छान, अगदी म्हणजे वातावरणात अगदी पॉझिटिव्हिटी निर्माण होऊन जाते. अनुभव आहे माझा तो सगळा, तर तुम्हीसुद्धा नक्की करा. मी नेहमीच करत आलेली आहे म्हणून त्याच्यावरून मी तुम्हाला सांगू शकते की असं केल्यानंतर घरात किती छान आणि प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं आणि खूप छान वातावरणात एक अगदी वेगळीच ऊर्जा निर्माण होऊन जाते. त्याच्यानंतर आज पौर्णिमा आहे तर दरवाजावर आपल्याला हळदीचं आणि कुंकवाचं स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. तुम्ही दोघं एकत्र करून काढलं तरीही चालेल आणि पण मी वेगवेगळं काढत असते. म्हणजे जसं काढायचं असेल त्या पद्धतीने काढा, पण नक्की काढा. ही पौर्णिमेला आता व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी येतो आहे, पण तुम्ही नेक्स्ट टाईम केलं तरीही चालेल.
तर हळदी आणि कुंकवाचं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर उंबऱ्यावर हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आणि हळदीचं लेपन का करावं हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. तर छानपैकी अशी बाहेर रांगोळी काढून घेतली आणि खालची रांगोळी मी काय काढली नाही, म्हटलं चला नंतर आज थोडीशी मोठी काढायची आहे. आजच काढली आहे तर ती 2 दिवस तरी राहणार रांगोळी, म्हणून मग ती नंतर काढून घेणार होती. तर छानपैकी पण आधी हे काढून घेतलेलं आहे. असं जर काढलं ना बाहेरून सुद्धा कोणीही आलं ना आणि आपण सुद्धा स्वतः बघितलं ना, इतकं छान असं वाटतं दरवाजाकडे बघितल्यावर, खूप छान प्रसन्न असं वाटतं. त्याच्यानंतर आज भोगीचे आहे तर भाज्या तर पाहिजेच. तर या सगळ्या भाज्या इथे कट करून घेतलेल्या आहे. हे बघा, हे सगळं मी आवरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग आता इथे पूजा वगैरे मांडलेलीच होती. म्हटलं चला भाज्या वगैरे कट झाल्या ना, मग जरा देवीजवळ ठेवूया, त्यांना नैवेद्य म्हणून दाखवून दिल्या त्याच्यानंतर मी त्याची भाजी वगैरे बनवणार आहे. आणि ते भाजी, भोगीची भाजी आता कशी बनवली मी अगदी साध्या सिंपल पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे शेंगदाणे वगैरे भाजून घेतलेले आहेत थोडे, आणि हे बघा हात ठेवला मी तर तीळ उडत होती. तीळ खूप उडते, तिला कढईमध्येच भाजा तुम्ही आणि ताट ठेवायचा. तर या पद्धतीनेच बांधा. पूर्ण किचन ओट्यावर तीळ उडाली माझी, सगळं मला आवरावं लागलं परत ते. त्याच्यानंतर इथे आता कुकर ठेवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे 4 ते 5 चमचे, आणि तेल छानपैकी गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही कांदा लसूण अवॉइड केलं तरीही चालणार आहे, नाही टाकलं तरीही चालतं, पण मी इथे कांदे टाकून घेतले आहे. 2 मीडियम साईजचे कट करून घेतले होते. त्याच्यानंतर आदू लसणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आदू लसणची पेस्ट परतून घ्यायची. टोमॅटो टाकून घेतलेला आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं. आणि त्याच्यानंतर चला व्हॉइसओव्हर करत होते तेवढ्यातच कॉल आलेला, तर त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घेतले, ते सुद्धा छान थोडेसे परतून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हळद टाकून घेतली अर्धा चमचा, आणि तुम्ही किती लाल मिरची पावडर खाता त्यानुसार आपल्याला लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. मी 2 चमचे टाकून घेतलेले आहे. 1.5 टीस्पून मी इथे गरम मसाला टाकून घेतला आहे. 2 स्पून इथे धना पावडर टाकून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने सगळं टाकून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. आणि मी एक वाटण घेतलं. तीळ आणि शेंगदाणे आपण जे भाजून घेतले होते ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले आहेत. तर अगदी बारीक नाही करायचे, ते थोडेसे असे जाडसर, नॉर्मल, जास्त जाड पण नाही एकदम बारीक पण नाही, अशा पद्धतीने ठेवायचे आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे सगळ्या भाज्या ज्या कट करून घेतल्या त्याला लागते. त्याच्यात आपले वालपापडी, इथे आमच्या इथे सुरती पापडी भेटते, दाण्यावाली पापडी भेटते, ती घेतली आहे. फ्लावर आहे, तुवेरचे शेंगा दाणे आहेत, त्याच्यानंतर गाजर असतं, सगळ्या प्रकारच्या पापड्या, वाटाणे, हे सगळं त्याच्यात सगळ्या भाज्या आहेत भरपूर. आणि ड्रमस्टिक आहे, म्हणजे ते सरगवाची शेंग आहे. त्याच्यानंतर आपले पालेभाज्या तुम्हाला टाकायची असेल एखादी तर तुम्ही टाकू शकता, पण नाही टाकत. तर अशा पद्धतीने बनवून घेतलेली आहे. जितक्या घ्याल तेवढ्या कमी, तुम्हाला आवडेल तितक्या भाज्या घ्या. थोड्या थोड्या घेतल्या म्हणजे त्या भरपूर भाजी तयार होऊन जाते त्याची. अगदी मूठभर थोडी सगळी भाजी घेतली ना तर भरपूर भाज्या तयार होतात. अशी एकत्र भाजी छान बनवून घेतली आहे. त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं, थोडंसं परतून घेतलं. मग ग्रेव्ही तुम्हाला किती हवे त्यानुसार ठेवा. कोणी ड्राय पण बनवतं, पण मी थोडीशी नॉर्मल ग्रेव्हीवाली बनवणार आहे. तर इथे 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मिक्स केलं, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. धना घेतलेला आहे, तो धुवून कट करून टाकून घेतलेला आहे. आता छानपैकी सिजनेबल धना आहे तर खूप छान त्याचा टेस्ट येतो, तर तो टाकून घेतलेला आहे. मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. त्याच्यानंतर आता हे सगळं मिक्स केलेलं आता कुकरमध्येच लावून घेतलेली आहे भाजी, म्हणून झटपट तयार होते. आता झाकण लावून घेणार आहे. तर 2 विसल आपल्याला करून घ्यायचे आहे. 2 करा किंवा 3 करा, अगदी छान आपली भाजी तयार होते. तर मी इथे झाकण बसलं की नाही ते बघत होती, साईडने जरा वाफ निघत होती. तर रिंगसुद्धा माझी कुकरची खराब झाली असेल तर ती मला आणावं लागणार आहे आता. तर झाकण लावून घेत आहे. झाकण धुवून घेतलं मी थोडंसं स्टीम पाणी उकळायला लागलं की त्याच्यानंतर मी त्याच्यात झाकण वगैरे लावत असते कुकरचं. तर ते लावून घेतलेलं आहे, छानपैकी धुतलं. त्याच्यानंतर आता इथे पुढचा स्वयंपाक करून घेणार आहे. भाकरी करायच्या आहेत आपल्याला, तर तीळ लावून छान भाकर बनवून घेणार आहे मी आज. तर सगळेच जण भाकर नाही खात, थोडीशी चपाती बनवावं लागणार आहे. तर भाकरी बनवून घ्यायच्या आहेत. तर मस्तपैकी हे बघा बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. छान त्याला मळून घ्यायचं आहे आपल्याला. थोडा टाईम त्याला असं पिठाला रगडावं लागतं थोडंसं असं,
तर त्याच्यानंतर भाकर अगदी छान अशी येते आपली, म्हणून मग आता करून घेत आहे मी. थोडंसं पाणी जास्त पडलं होतं, अजून थोडं पीठ टाकून घेतलं आणि छान मळून घ्यायचं आहे त्याला. अगदी लागत पाणी थोडंसं घ्यायचं असे. त्याच्यानंतर छान मळून घ्यायचं आणि नंतर भाकर थापून घ्यायची आहे. भाकरीमध्ये हात काही इतका एक्सपर्ट नाही माझा, कारण जास्त आमच्या घरी भाकरी होत नसतात. तर असं कधीतरी केलं तर तेवढीच. म्हणून गावाकडे गेलं की गावाकडच्या सगळ्यांना खूप छान अशा भाकरी बनवता येतात. तर मी तर अशा पद्धतीनेच बनवून घेते. असं छानपैकी पीठ मळून घेतलेलं आहे, त्याच्यावर थोडी तीळ टाकून घेतली आणि हे बघा झाली माझी भाकर तयार. तवाही गरम करायला ठेवला होता आधीच, छानपैकी गरम करून घ्यायचा आहे कडक तवा, म्हणून मग त्याच्यावर भाकर टाकून घेतली. आता हे बघा या पद्धतीने छान पाणी लावून घ्यायचं आहे. त्याच्यावर थोडं पाणी लावलं का वरून मग थोडा वेळ राहू द्यायची, नंतर पलटून घ्यायची आणि भाकर अगदी मस्त अशी दोघी बाजूने भाजून घ्यायची आहे आपल्याला. आता पलटून घ्यायचं आहे ते. तर आजच्या दिवशी हे खाल्लं ना तर जातंसुद्धा, पण नंतर इतर वेळेला जर केलं ना त्याची टेस्टसुद्धा येत नाही. म्हणून ज्या त्या सणाचं त्या दिवशी महत्त्व असतं. तर हे बघा भाकर बनवून तयार झालेली आहे माझी. त्याच्यानंतर इथे भाजी तयार झालेली आहे. हे बघा भाजी अशी इतकी मस्त झाली होती, कढईमध्ये काढून घेतली मी कुकरमधून. तर छान टेस्टी अशी भाजी झालेली आहे, काही कमी नाही. सगळ्या गोष्टी अगदी छान शिजून जातात कुकरमध्ये आणि आपला तेवढा टाईमही वाचतो. ते शिजवा मग थांबा, एक वस्तूला खूप टाईम लागतो. तर हे बघा भाकर बनवून घेतली, थोडीशी मेथीची भाजी होती. त्याच्यानंतर इथे खिचडी बनवून घेतली होती थोडीशी, त्याचंही महत्त्व आहे, आजच्या दिवशी बनवली जाते. आणि इथे सरगवाच्या शेंगा होत्या, इथे पात्रा होत्या. त्याच्यानंतर आपली भोगीची भाजी होती. अगदी मस्त अशी आजची थाळी तयार झालेली आहे. तर आता नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचा आहे आधी, मग त्याच्यानंतर सगळेजण जेवायला वगैरे बसू आम्ही. मग जेवणाची सुरुवात करणार आहोत सगळेजण. तर अशा पद्धतीने मी आजची भाजी बनवून घेतली. बघताच अगदी छान अशी खावीशी वाटणारी भाजी, खूप छान टेस्टी अशी झाली होती. त्याच्यानंतर इथे मेथीची भाजी बनवून घेतलेली आहे मीने आणि तीही छान झाली होती. अगदी थोडीशी बनवून घेतली, म्हटलं बनवावी पालेभाजीसुद्धा आजच्या दिवशी. आणि भाकरीसोबत मेथीची भाजी खूप छान लागते या सीझनमध्ये, तर खूपच छान लागतं खाण्यासाठी. तर त्याच्यानंतर आता नैवेद्य दाखवून घेते. म्हटलं हे बघा सगळं पडलं आहेत, अजून पूजा वगैरे मांडायची आहे दुसरी मला. आज पौर्णिमा आहे, तर पौर्णिमेचं सत्यनारायण करायचं असतं. आपल्या केंद्रात सांगतात त्या पद्धतीनेच अगदी छोटीशी पूजा पाटावर मांडायची आणि सत्यनारायण भगवानांची पूजा वगैरे करून घ्यायची. जे पाठ आहेत सत्यनारायण भगवानांचे पाठ ते वाचून घ्यायचे, छानपैकी पूजा करायची. त्याच्यासाठी थोडासा वाटीभर शिरा करून घ्यायचा, नैवेद्य दाखवायचा. तर अशा पद्धतीने करून घेतलं. जी अन्नपूर्णा माता होती ते मी वर किचन ओट्यावर ठेवली होती, पण स्वयंपाक करायचा होता. नंतर मग ते सगळं उचलून घेतलं आणि मी ते खाली ठेवली होती पाटावर आणि तिथेच नैवेद्य वगैरे देवाला दाखवून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने मग आता जेवणं वगैरे करून घेतो आणि मग जेवणं वगैरे झाली मग संध्याकाळी दुपारच्याच टायमाला नंतर जेव्हा टाईम भेटतो ना तेव्हाच मी अशा पद्धतीने पूजा वगैरे मांडून घेत असते. वगैरे करून झालेली आहे. आणि तुम्हाला जर आजचा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.